बापू महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम वसे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तन्नमामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदम भोज तेजम सुरति प्रदेशम विधीन्द्रादिदेवे सदास्तु यमानम समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा माझा आवाज येतोय ना ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविके तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथात जाशील झनी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी
ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल अखंड हरिनाम सोहळा स्थळ मुक्काम सारणी पोस्ट ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे वर्ष 30वे सारणेश्वर महाराज प्रसन्न भगवान शिव हरिभक्त पारायण गुरुवर्य तुळशीराम महाराज सरकटे गुरुवर्य हरिभक्त प्रविष्टवंत बाबा ढमाले या दोन तपस्वी संतांच्या कृपा आशीर्वादानं चालत असलेला आपला हा 4 दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह. त्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी पहिलं कीर्तन रूपी पुष्प कैलासवासी बाबूराव धोंडेबा पानसरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू कुमार आदेश अरुण पानसरे यांच्या वतीनं आज मला हे प्रथम दिवसाचं प्रथम कीर्तन रूपी पुष्प तुम्हा सर्व संत जनांची सेवा करण्याची मला संधी लाभली. त्याच्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ सारणीकरांचं आभार व्यक्त करतो. सुंदर असं नियोजन. बाबूदादा हे पडतंय रे. बघा कीर्तनाला साथ देण्यासाठी पाहिलं तर सगळी गुरुवर्य आणि आपण म्हणतो ना अनुभवाने परिपक्व झालेली मंडळी अशी गाढवे बाबा इकडं सगळे आपले श्रोतावर्ग असतील. इकडं आपले प्रवीण महाराज दिघे महाराज बाबा किती वाजवले आतापर्यंत कीर्तन? आज मला पण वाजवणार आहेत. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा हरिपाठामधील. बघा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहिला दिवस आणि शेवटचा दिवस कीर्तनकार बांधलेला आहे. कशाने बांधलेला ते आजपर्यंत मला कळलेलं नाही, परंतु वारकरी संप्रदायाच्या न्यायानं पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा. तर असा माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठामधील नामपर ते नाम काय, ते नाम कुणाकडे भेटेल, ते नामाचा जप कसा करायचा, त्या नामाचे येणारे अनुभव आणि ते नाम जप करण्याची रीत तुम्हाला मला 16 वर्षाचा बाल क्रांतिकारक उपदेश करतोय. उपदेश सांगत नाहीये, वास्तविक उपदेश ज्ञानदेव मौन सांगितलंय. पण आज शोकांतिक आहे. मी बाहेर कीर्तनाला जाताना नेहमी सांगत असतो आणि आपल्या भागात पण सांगतो की जुन्नर तालुका आहे ना आपला, श्रीमंत आहे, सुजलाम सुफलाम श्रीमंत आहे जुन्नर तालुका. पण जुन्नर तालुका ज्ञानाच्या दृष्टीने शब्द वापरत नाही, गरीब आहे. आणि आपल्याला जे नासक आहे, जे नश्वर आहे, जे खोट आहे, जे स्वप्न आहे, त्या गोष्टीचा आपला डांगडोंगा जास्त आहे. आमचा जुन्नर तालुका सुजलाम सुफलाम आहे. आपल्या उत्तमापूर गावाचं जर महत्व जर पाहिलं ना, आळंदी, अलंकापुरी, पंढरपूर, पैठण अगदी त्याच लेवलचं आणि त्याच किमतीचं आपलं ओतूर गाव आहे. का तर याच गावामधून एक असे संत होऊन गेले की पूर्ण जगाच्या पाठीवरती आज 3 जगद्गुरू म्हणून ओळखले जातात. कृष्णवंदे जगद्गुरू, आद्यगुरु शंकराचार्य आणि 3 नंबर जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय या भूमीतून होऊन गेले बरं का, देहूमध्ये नाही झाले, या भूमीतून होऊन गेले. का तर या भूमीमध्ये माघ शुद्ध दशमीच्या दिवशी
देव देण्याचा आणि देव घेण्याचा व्यवहार झाला. ज्यावेळेस तुकोबारा इथे आले ना, बाबाजींनी समोर दर्शन देऊन, आणि आजही बाबाजी आपल्याला समोर दर्शन देतात, पण तेवढी आपली जिकीर पाहिजे. कोण म्हणतं बाबाजी दर्शन देत नाही? आजही बाबाजी चैतन्य दर्शन देतात आणि कृपा करतात. स्वप्नात पण दर्शन देतात आणि प्रत्यक्षात पण देतात बरं का. बऱ्याच लोकांना अनुभव आहेत, पण अनुभवाचे प्रकार आहेत. विचारसागर ग्रंथ जर पाहिला तर अनुभवाचे बरेच प्रकार सांगितलेले, पण अनुभव कोणता? अनुभव ते या जगात येत असे. आजही देवाचा अनुभव येतो बरं का, पण कसा येतो? बरेचसे लोक इथं अनुभवाचे, साक्षात्काराचे खूप प्रकार आहेत. की बरेच जण म्हणतात भगवान शिवाने मला प्रत्यक्ष दर्शन दिलं, भगवान गणपतीने मला प्रत्यक्ष दर्शन दिलं, श्रीकृष्ण परमात्म्याने मला प्रत्यक्ष दर्शन दिलं. पण गीता जर वाचली ना, गीतेमध्ये श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो की अर्जुना, लहानपणापासून तर कुरुक्षेत्राच्या आजच्या दिवसापर्यंत तू जो मला कृष्ण समजतोय ना, आत्याचा मुलगा, तो खोटा आहे रे. मी कृष्ण नाही. मग मी कोण आहे? मी परमात्मा आहे. आणि त्या श्लोकाची टीका करताना माझे माऊली ज्ञानोबा आहे, 16 वर्षाचे बालक्रांतिकार, ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तैसे हे अपार अपार स्वरूप माझे परात्पर, तेथून हे अवतार कृष्णाधिक. ज्ञानोबा सांगतात की परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते व्यापक आहे, ते अथांग आहे, की ज्याला मोजमाप नाही, आधी नाही, अंत नाही. आणि अशा निर्गुण निराकार व्यापक तत्वामधून की पूर्ण सृष्टीला, पूर्ण ब्रह्मांडाला ज्याचं पांघरून आहे, अशा निर्गुण निराकार या पोकळीतून हे अवतार जन्माला येतात, कृष्ण आणि राम. कृष्ण अर्जुनाला सांगतो ना, संत पण सांगतात, जोपर्यंत आपण फक्त रामाची, कृष्णाची, शंकराची, गणपतीची, विष्णूची, वेगवेगळ्या देवांची भक्ती करतो ना, तोपर्यंत नाही मी उद्धव तुम्हाला सापडू शकत. मी कसा सापडेल? संकष्ट चतुर्थी, ऋषी पंचमी, विष्णू पंचमी, बुधाष्टमी, अनेक व्रते करता नेहमी तो मी कर्मे नातुडेगा. एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 22. नाथबाबा सांगतात, संकष्टी करा, ऋषी पंचमी करा, विष्णू पंचमी करा, एकादशी करा, शिवरात्र करा, पण तरी पण उद्धव मी सापडणार नाही. माझं नाही बरं का हे नाथबाबांचं सांगितलेलं आहे भागवतामध्ये. मग देव कसा सापडेल? ठाईचं बैसोनी करा एक चित्त, 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 ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आनंद आले
सापडायचा, देव प्राप्त करून घ्यायचा ना, आळंदीला नाही जावं लागत, पंढरपूरला पण नाही जावं लागत, काशीला पण नाही जावं लागत. मग देव कुठे आहे? अडाणी बाई, अडाणी, कलियुगातीच अडाणी बाई. आज किती जग पुढे जरी गेलं, 21वे शतक असेल, 22वे शतक असेल, किती मोठा विद्वान, पंडित, शास्त्री, अमुक तमुक, किती उपाध्या भरपूर आहेत, पण एका अडाणी बाई पुढे झुकावं लागतं माऊली. का? कारण ती अडाणी बाई देवाचा पत्ता सांगते. देव कुठे आहे? देव आहे, देव आहे कुठे? दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून यादवर. अडाणी बाई पत्ता सांगतो. आज किती शिकलो ना आपण, फक्त एखाद्याला जर म्हंटलो तुला लाख देतो, कोटी देतो, अब्ज देतो, देवाविषयी एखादी ओवी, एखादं प्रमाण तुझ्या अनुभवाला आलेलं लिहून दाखव, येईल लिहिता? 14 माणसांचं घेतलं माझ्या जनाबाईचं, तरी अभंग लिहावे. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या तुझी किती अधिकार आहे हो, किती अधिकार आहे. आपण किती देवाची भक्ती करू द्या आणि आपलं वाटोळं होऊ द्या, आपली हिंमत आहे का देवाला शिवी द्यायची? जनाबाईने काय केलं? शिवी दिली. नाक घासून काम करावं लागलं, देवाला बोलवलं. सुंदर माझे जाते गे फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये बाविठला. बिंदास म्हणा, कारण मला मागं बघता येत नाही, कुणाला उचलायचं आहे ना. त्यातून बाबा असे सगळे मागे बसले, थोडे पुढे जर असते ना, पण ठीक आहे, हरकत नाही. बाबा चुकल्यावर सांगा बघा काही. देवाला नाक घाशीत काम करावं लागतं आणि आजही देव आपलं काम करतो. पूर्वीच्या काळी ना मुंबईमध्ये घरकाम करायला बाया माणसं असायची, पण नंतर काही दिवसांनी बाया पण कमी पडायला लागल्या. नंतर UP, बिहार, गुजरात साईडचे भैया आले है ना काम करायला. त्याचं नाव काय होतं? रामू. तो रामू भांडी धुवायचा, कपडे धुवायचा, स्वयंपाक करायचा, दिवसभर कामे करायचा. आपली कामे सुद्धा रामू करतो. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांतासी काम विषयावरे. नाथ बाबा भागवतात सांगतात, सर्व सुखाचा आराम निज हृदय आत्माराम, सर्वदा असे सम सप्रेम भजावे तया ठाई. त्या मज हृदयाच्या ठाई भजनशील कोणीच नाही, शिंती बाह्य उपायी जन अपायी पडताती. नश्वर देहाची साठी पाविजे परमपृष्टी, ते सांडोनी करंटी विषयनिष्ठ मरुमरणवरती. धडाधड शिवे देतात संत भागवतामधून. उपजोनी करंटा, शिवी का शब्द आहे? करंटा कुणाला म्हणतो आपण? अहो संत धडाधड शिवे देतात. ज्ञानेश्वर मध्ये सुद्धा ऐसे अवटातपणे जे शव घेऊन जने उपजो उपजो मरणे नावा नावा. ज्ञानोबराय म्हणतात, एखाद्या कुत्र्याला दारात हाड केलं ना, ते महाराज परत दारात येत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? किती वेळा जन्माला येता, किती वेळा मरता, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे भजित, मनवनी जीव भ्याला शरण गेल. आपण प्रमाण फक्त म्हणायचं, पण या प्रमाणावर ताण न आणायचं. आपण परमार्थ आपल्याला काय करायचं हे तुकोबरायांनी केलं. मनवनी जीव भ्याला, तुकोबरायांचा जीव भ्याला आणि विठोबाला शरण गेले. विठोबा सुद्धा चॅप्टर होता. लवकर तुकोबरायांना प्रसवला नाही, पण प्रसवला तर असं प्रसवला की जगद्गुरु पदावर नेऊन बसवलं. मी विचार करतो बाबांनी मी, की जगद्गुरु तुकोबराय होणं
विश्वमाऊली ज्ञानोबराय होणं सोपं आहे. पुढे बोलतो शब्द मी, सोपं आहे. पण विश्वमाऊली ज्ञानोबराय करणं आणि जगद्गुरु तुकोबराय करणं हे अवघड आहे. आज जगद्गुरु तुकोबरायांना सगळे ओळखतात, ज्ञानदादाला सगळे ओळखतात, पण 16 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानेश्वरी गीतेवरती टीका केली. क्रांतिकारक म्हणतो आम्ही त्याला वारकरी संप्रदायामध्ये. 16 वर्षाचे क्रांतिकारक आम्ही संबोधतो. 16 वर्षाच्या बालकाला विश्वमाऊली ज्ञानोबराय करायचंय, त्या निवृत्ती दादाला झोप आली असेल का? हे गुरुचं सामर्थ्य, हे श्री गुरूंचं सामर्थ्य. असे श्री गुरु ओतूरला आहेत आपल्या बाबाजी चैतन्य. महात्म्याच्या ताकदीचा अंदाज येत नाही, महात्म्याच्या शक्तीचा आपला अंदाज नाही. ताकद किती आहे महात्म्यामध्ये. 60 वर्ष आधी समाधी घेतली बाबा, आणि 60 वर्षानंतर तुकोबरायांना समोरासमोर अनुग्रह दिलाय. स्वप्नात अनुग्रह दिला ना बाबाजीने, स्वप्नी येऊन तुकही आला, अनुग्रह दिला निज प्रती. पण आपण जर ग्रंथ वाचले ना, आपल्याला ग्रंथामध्ये उत्तर भेटतात. स्वप्नी अवस्था कोणती सांगितली? आपण रात्री झोपतो आणि झोपल्यावर जे पडतं ते स्वप्न. हे तुमच्या आमच्या अडाण्यांच्या भाषेत बरं का, हे तुमच्या आमच्या अडाण्यांच्या भाषेत. पण ज्ञानोबराय जागृती, स्वप्नी, सुषुप्ती आणि तुर्या या 4 अवस्था सांगतात. जागृती तुकोब ज्ञानोबरायांनी सांगितली कोणती? जेव्हा संत आपला अनुग्रह देतात, ते ज्ञान देतात, आणि त्याच्यानंतर जेव्हा आपला देव कुठे हे कळतं ना, तेव्हा ती जागृती अवस्था आहे. आणि जोपर्यंत ते ज्ञान, तो अनुग्रह जोपर्यंत आपण घेत नाही आणि तो कालखंड जगतोय, ती स्वप्नी अवस्था सांगितलेली. आणि बाबाजी चैतन्य तुकोबरायांना भेटण्याच्या अगोदर तुकोबराय जो कालखंड जगत होते ना, ती स्वप्नी अवस्था. देवाचा पत्ता माहित नाही. तुकोबरायांना देव माहित असता ओतूरला कशाला आले असते? कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, असेल ठावा जरी कोणा, तुकोबराय म्हणतात. जीव कासावीस झाला हो. शेवटी पंढरीश पांडुरंग परमात्मा दया आली. मग म्हणे रुक्मिणीकांत, माझे स्वरूप ओतुरात. तुकोबा ओतूरला जा, बाबाजी चैतन्यांच्या रूपात मी समाधिस्थ आहे. आणि मग तुकोबराय बाबाजींना शरण गेले. आणि मग बाबाजीने स्वप्नी येऊन तुकोबरायांच्या देवाचा पत्ता माहीत नसलेल्या स्थितीमध्ये बाबाजी चैतन्य आले. आणि अशा अज्ञानी अवस्थेमध्ये बाबाजींनी तुकोबरायांना अनुग्रह दिला. आणि मग तुकोबरायांना स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख प्राप्त झाली. देहूवरून ओतूरला येत असताना मी तुकोबा, मी देहू निवासी, मी तुकोबा आंबिलेच ना. पण जाताना मला संतांचं सामर्थ्य सांगायचंय. गुरूंमध्ये किती ताकद असते, श्री गुरूंमध्ये किती ताकद असते. जे तुकोबराय देहूवरून येताना मी तुकोबा म्हणत होते, पण जाताना दौंडी पिटवत गेले, मी वासुदेव तत्व. जेव्हा बाबाजी चैतन्यांनी तुकोबरायांवरती कृपा केली ना, तेव्हा तुकोबरायांना देव कुठे कळला, देवाचा पत्ता कळला, देवाचा अनुभव आला. आणि मग देव इकडे तिकडे बघत नाही बसले तुकोबराय. मग म्हटले मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. फक्त तुकोबरायांपुरतच नाही म्हटले बरं का, देवची बरे. ऐकायचे तुम्हाला? तुकोबराय परत म्हटले देवची बरे. 2दा म्हटले देवची बरे. ऐकताय? नाही. देवची बरे. खरे तुम्ही, मी तर वासुदेवच आहे, पण तुम्ही सुद्धा वासुदेव आहे, तुम्ही सुद्धा देव आहे. जड जात बर का.
संतांची प्रमाण अभंग, त्यांचे वक्तव्य. आपण जर एखाद्याला म्हटलो ना तू मूर्ख आहे, मला जर म्हटलं ना एखादा माणूस की तू मूर्ख आहे, मला ते पटतं. पण तोच जर मला म्हटलं ना तू देव आहे, ते नाही पटत मला. का? लटीके ते रुचे साच कोणाही न पते, साच कोणाही न पते, साच कोणाही न पते. संत म्हणतात आपण एखाद्याला मूर्ख म्हटलं ना ते माणसाला पटकन पटतं, पण त्याला जर म्हटलं ना की तू देव आहे, त्याला नाही पटत. का नाही पटत? बाप भाग्य कैसे न सेरेची कर्म आणि न कळेची वर्म, अरे मुढा. संतांची भाषा एवढी सोपी नाही बरं का. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ही माऊलींची भाषा आहे. आणि अजून एक माऊलींची भाषा सांगू का? ऐक जया प्राणियाच्या ठाई, ये ज्ञानाची आवडी नाही, कया जियेले म्हणू काय, वरी मरण चांग मेलेले बरे. ज्ञानोबर आहे. साच आणि मावळ पण आहेत आणि आशे पण आहेत. बाबाजींनी तुकोबरायांना देवाचा पत्ता सांगितला. तुकयाचा उत्तम अधिकार, चैतन्य विजय अध्याय क्रमांक 6. तुकयाचा उत्तम अधिकार पाहून मस्तकी ठेवीला कर. स्वप्नात अनुग्रह दिला, मुद्दा मला वाटते क्लिअर झाला. कारण चैतन्य विजय सांगतो तुकयाचा उत्तम अधिकार पाहून मस्तकी ठेवीला कर. रामकृष्ण हरिय मंत्र तया लागी सांगितला. एवढी ओळी वाचायची आणि पुढे गेलं. अजून मी कोणत्या एका विशिष्ट मंत्राचा धेडवा नाही नाचत बरं का. पण श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतो की अर्जुना, ह्या गोष्टीपेक्षा ही गोष्ट सरस आहे ना, तर ह्या गोष्टीचं वर्णन करत असताना जी कमी दर्जाची गोष्ट आहे ना तिचा आपसूक निषेध होत असतो. वास्तविक वक्तव्य वक्ता त्याचा हा उद्देश नसतो एखाद्या गोष्टीला खोडून काढायचा. कृष्ण म्हणतो जी गोष्ट सरस आहे ना त्याच्या खाली जी वस्तू तिचा आपोआप निषेध होत असतो. मंत्र भरपूर आहेत. रामकृष्ण हरी मंत्र सोपा मंत्र आहे, पण तेवढाच मंत्र नाहीये. बाबाजींनी त्याच्या पुढे असणारी वस्तू तुकोबऱ्यांना दिली, तिला गूढ मंत्र म्हणतात. नाही पटत गूढ मंत्र? ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला धने, बाबाजी चैतन्यांनी रामकृष्ण मंत्र सोपा दिला. मग ज्ञानोबराय काय म्हणतात? ज्ञान गूढ गम्य. कोणतं ज्ञान? ते ज्ञान पैगा. कोणतं ज्ञान? आम्हाला माहित नाही. ही शोकांतिका आहे जुन्नर तालुक्याची, ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची. विवेक चुडामणी ग्रंथ आद्यगुरु शंकराचार्य भाग पहिला श्लोक क्रमांक 35. आद्यगुरु शंकराचार्य सांगतात, ग्रंथ करते चिन्मयानंद ना, चिन्मयानंद स्वामी, मला ते वसईला पवईला. तर त्या ग्रंथामध्ये चिन्मयानंद स्वामी सांगतात की अफजल खान, औरंगजेब, गजनी राजा, हिटलर हे लोक भारतामध्ये आले आणि त्यांनी भारत लुटून नेला. त्यांची काय मजा? त्यांनी फक्त मूर्ती तोडल्या, सोनं नाणं लुटून नेलं. पण संत सांगतात, आद्यगुरु शंकराचार्य सांगतात की या मुघल अवलादींपेक्षा आपले जे धर्मपंडित आहेत ना, कर्मकांडी, आम्ही असे आम्ही तसे, ह्या लोकांनी हिंदू धर्माचं, ह्या लोकांनी सनातन धर्माचं, ह्या लोकांनी माझ्या वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आहे ना, एका असं गाठोडं घेतलं, त्याच्यात ते गूढ मंत्र, ते तत्वज्ञान धर्माचं, वारकरी संप्रदायाचं माझ्या तत्वज्ञान
जे बाबाजीने तुकोबांना दिलं, जे निवृत्ती दादांनी ज्ञानदादाला दिलं, जे गैरनाथांनी गुहेमध्ये निवृत्ती दादाला दिलं, जे 14 वर्षाच्या मुक्ताबाईंनी 1400 वर्ष चांगलं महाराजांना दिलं, ते असं गाठोड्यात भरलं. स्मशानभूमीमध्ये आले, खोल खड्डा काढला, त्याच्यामध्ये ते गाठोडं टाकलं, वरून फक्त कर्मकांडाचे सापळे उभार केले. चला आळंदीला जाऊन, चला पंढरपूरला जाऊ. विवेक चूडामणी ग्रंथ सांगतो बरं का, माझ्या पोटचं काय नाही, सगळं संतांचं सांगतो मी. तर असं जे तत्वज्ञान बाबाजींनी तुकोबारांचा उत्तमाधिकार पाहिला आणि रामकृष्णारी मंत्र त्यासाठी सांगितला, पुढे सांगतात. पण त्या मंत्राचा अर्थ सांगून तुकयासे ठसविले पूर्ण ज्ञान, जेथे मायेचे नसे आवरण तेची स्वरूप दाखवले. रामकृष्णारी मंत्र सांगितला, पण त्या मंत्राचा अर्थ सांगून तुकयासे ठसविले पूर्ण ज्ञान. काय अर्थ होतो रामकृष्णारी मंत्राचा? बोलायला सोपं आहे, पण जेव्हा रामकृष्णारी मंत्राचा गूढ अर्थ, जसं आपलं बघा परीक्षा असते, परीक्षेमध्ये प्रश्न असतात आपल्या पुस्तकामध्ये आणि त्याची उत्तर मागच्या पानावर लिहिलं असतात, बरोबर ना गुरुजी? माझे सर आहेत बरं का, डुमरे सर, शिकवायला होते मला. तर उत्तर मागच्या पानावरती असतात. तसं आहे ना, माझ्या वारकरी संप्रदायाचा जो प्रश्न आहे ना, रामकृष्ण हरी, आणि त्या मंत्राचा अर्थ, त्याचा उलगडा मागच्या पानावर आहे. आणि तो उलगडा कसा सांगतात माहितीये का? पै गुरु शिष्याचे एकांती, ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9. पै गुरु शिष्याचे एकांती, गुरु आणि शिष्य एकांतामध्ये बसतात. गुरु शिष्याच्या कानामध्ये त्या मंत्राचा गूढार्थ सांगतात, आणि त्याला आम्ही कानफड्या संप्रदाय म्हणतो. विसरू नका, माऊली ज्ञानोबा कानफड्या संप्रदाय म्हणून आपल्याला भेटले. आज माऊली ज्ञानोबांची मालिका बघा, उलटेचा आदिनाथ गुरु, मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध, गोरक्षला गहिनी प्रसादे, ज्ञानदेवा सार काय चोजवले खबर बात नाही. कानफड्या संप्रदायाने माऊली ज्ञानोबराय दिले, कानफड्या संप्रदायाने जगद्गुरु तुकोबाराय दिले, कानफड्या संप्रदायाने शांती ब्रह्म एकनाथ महाराज दिले, आणि त्याच कानफड्या संप्रदायाने संत जनाबाई दिले. सगळं संत वाङ्मय हे कानफड्या संप्रदायाचे. मातीच्या चिखल्याच्या गोळ्याची आपल्यावरती उपकार आहेत, विसरता कामा नये. माझ्या वारकरी संप्रदायावरती गैरनाथ चिखलाचा गोळा होता, बरोबर ना? गोरक्षनाथ गाडी बनवली, पण गाडीवान नाही. मुलं म्हटली गोरक्षनाथांना आम्हाला पुतळा करून द्या. संजीवनी मंत्राचा जप चालला होता, आणि पुतळा करत करत असताना त्याच्यामध्ये चैतन्य ओतलं गेलं, गैरनाथ तयार झाले. त्या चिखलाच्या गोळ्याचे आपल्यावरती उपकार आहेत. रामकृष्ण हरी मंत्र, त्या मंत्राचा अर्थ सांगून तुकयासी ठसविले पूर्ण ज्ञान, जेथे मायेचे नसे आवरण, मायेचे आवरण सांगितले. उलगडा सांगतो त्याचा. आपल्या डोळ्यांना जे जे दिसतंय ना, ही सगळी माया आहे. बोलायला लय सोपं आहे, पण ही माया, मीराबाई सांगतात, माया महा ठगनी हम जानी, त्रिगुण फासी लिए करडोले, बोले मधुरी वाणी, चेतरे गुमानी फिर ये जन्म नहीं मिलेगा, माया संग ना चले, काया संग ना चले, माया बडी टाकीन काट कलेजा खाय, कबीर बाबा सांगतात. ही माया, पण या सृष्टीमध्ये मायेला बळी न पडता मायेच्या व्यतिरिक्त जे भगवंताचं निर्गुण निराकार पोकळीमध्ये जे स्वरूप आहे ना भगवंताचं, ते स्वरूप बाबाजी चैतन्याने तुकाराम महाराजांना अनुभव आणून दिला. विठ्ठल विठ्ठल. बघा, आपल्या कीर्तनाला, म्हणजे मला माहित नाही मी कीर्तनातल्या प्रत्येक शब्दावरती किंवा प्रत्येक चरणावरती बोलेल हे मला माहित नाही, पण मला माझ्या संतांवरती पूर्ण विश्वास आहे का या उरलेल्या 45 मिनिटांमध्ये तुम्हा सर्वांना त्या अभंगाच्या भूमिकेमध्ये माझे संत तुम्हाला घेऊन जातील. ती माझी योग्यता नाही तुम्हाला उपदेश करण्याची, तुमच्या पुढे टिमटिम करण्याची माझी योग्यता नाही. माझे सर्व गुरुवर मंडळी, माझ्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने, अनुभवाने सगळी मोठी मोठी मंडळी, मी तुमचं लेकरू आहे छोटं. पण अभंगाच्या भूमिकेमध्ये नक्की संतांना सांगायचं काय, संतांचे जर झोप आले असेल तर सांगा बरं का मला, आपण बंद करू पाहिजे दिवस. कारण काय नाही आला कोणाला. गड बाबा, लोक म्हणतात कीर्तनात जर नाही हसवलं
ते कीर्तन पडतं. खरं आहे काय? कीर्तन हसवायला लागतं लोक म्हणतात. पण जे कीर्तनात हसवतात ना आणि रडवतात ना ते कोण करू शकतं माहिती का? ज्याला माझ्या वारकरी संप्रदायाचं जे ज्ञानाचा पत्ताच माहित नाही ना तेच करू शकतात. पोटासाठी संत, माझं नाही बरं काही प्रमाण तुकोबरायांचे. तू म्हणून याला झाले काय? माझं कोणाशी वैर नाही बरं का. माझा कोणाच्या बांधाशी बांधपण नाही. पण माझ्या संतांचं, माझ्या वारकरी संप्रदायाचं खरं ज्ञान समाजापर्यंत जे येऊन देणार नाही ना प्रमाण आहे तुकोबरायांचं. पण मला नाही घ्यायचं ते. पण तिथं मग जे धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे पडे संसार स्थिती. नाना मते पाखंड, कर्म ठाई अतिबंड, ठेचावे तयाचे तोंड हरिभजने. नाथबाबा सांगतात. असं माझ्या वारकर संप्रदाय तत्वज्ञान धर्मपंडित कर्मकांडी लोकांनी स्मशानात नेऊन गाडलं आणि वरती फक्त तुम्हाला आम्हाला नादी लावायचं काम चालवलं. तुम्हाला ते एखादं आहे ना, बाबू दादा कुठे गेला सिस्टीमला? आवाजाची मिस्टेक वाटते मला जरा. आवाज मला ओरडावं लागतं जरा. अण्णा बाबूरावला बोलत. तर एखादं लहान बाळ असतं ना 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं आणि ते बाळ आईच्या अंगावर पेत असतं. ते बाळ आईच्या अंगावर पेत असतं आणि ते बाळाला तोडायचं असतं दूध प्यायपासून. पण ते बाळ काय तुटतच नाही. मग ते आई काय करते? गुरुवारच्या बाजारात जाते आणि 10 रुपयाला चोखणी भेटते. चोखणी है ना, माहिती ना चोखणी. आणि ती चोखणी ते बाळाच्या तोंडात टाकते. बस चोखीत. तसं तुम्हाला आम्हाला फक्त चोखणीच्या नादी लावलंय. खरं दूध नाही भेटणार. दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदरा आड, परी त्यावरनं गोचिड अशुद्ध काय न सेविती. ते गोचिडचं नशीब किती भारी बघा ना. कुठं चिटकती? गायच्या कासत. कितीच अंतर आहे बाबा कासत दुधात आणि गोचिड मध्ये. पडत आहे पातळ. पण ते मूर्ख काय करतं? रक्त सेवन करतं. तसं तुमचं आमचं गोचिड सारखं चाललंय महाराज. आपण खरं दुधापासून वंचित आहेत. आपलं भूषण आहे बाबाजी चैतन्य ओतूरचे, पण आपण त्या खऱ्या दुधापासून वंचित आहे. आजही ते खरं दूध भेटेल असं फक्त नादी लावायचं काम चाललंय. आणि आम्हाला माहिती ना, जोपर्यंत आम्ही समाजाला नादी लावतोय ना बाबा गुरुजी सर, तोपर्यंत आमचा प्रपंच, आमचं पोट भरणार आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज जीवनचरित्र पुस्तक वाचा. पुस्तकामध्ये सद्गुरु जोग बाबांनी सांगितलंय, कीर्तन प्रवचन हा तुमचा संतांचा निरूप देण्याचं काम आहे. तुमचा पोटाचा व्यवसाय नका करू त्याला. हे जोग बाबांनी सांगितलंय. जोग बाबांची कीर्तनं जर ऐकली, चरित्रातली लिहिलेली, तत्वज्ञान सोडून जोग बाबांचा एक सुद्धा शब्द नाहीये. तुमचं आमचं ज्ञानोबरायांचे आपल्यावर उपकार आहेत. पण आज कीर्तनामधून प्रवचनामधून आम्ही जे ज्ञानेश्वरची ओव्या बरळतो ना, ती प्रथा जोग बाबांनी चालू केली आपल्यासाठी. ती प्रथा जोग बाबांनी चालू केली. नुसते ओव्या बरळून पण होणार नाही बरं का उपयोग. अनंत वाचाळ बरळती बरळ होणार. कंटाळा सांगा बरं का मला. तर जोपर्यंत नुसती बरळा करतो ना, हे काय झालंय माहितीये का? इतकी बरळ सांगतो तुम्हाला. आमचे गुरुवारी आहे गुरुजी माझे सद्गुरू. तर ते म्हणतात की पाऊस पडला, ओढ्याला पाणी आलं का जास्त आवाज कोणाचा येतो? जास्त आवाज कोणाचा येतो? हा, बेडकांची काय डारोडारो की मी मंडुकी वटवट तैसे ते गा. असं जोपर्यंत नुसती बरळ चालले ना, तोपर्यंत परमात्म्याचा अनुभव होऊ शकत नाही. देव दिसूच शकत नाही. देवाचं स्वरूप काय, देवाचा रंग काय,
देव राहतो कुठे, देव भेटतो कसा, देव भेटला परिणाम काय होतो? सावळा देखिला, सावळा देखिला नंदाचा, देखिलिया नंदाचा, सावळा देखिला, सावळा देखिला नंदाचा, देखिलिया तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला. कशाने? सावळा देखील आनंदाचा. कोणता आनंद आणि कोणता सावळा, कोणतं गोकुळ, कोणता कृष्ण? ही आपली शेंड्या मारायचं काम चाललंय फक्त. वर 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 आपले ना, पाऊस पडला ना, आता पाऊस पडेल ते जून मध्ये वगैरे, ते मुगार फुटत ना कवळ गवत बाबा, आणि ते शेळ्या जर चरायला गेल्या ना, शेळ्या, ते शेळ्या जमिनीपासून झाड उपटून खाते की शेंड मारीत चालते? शेंड मारीत चालते ना. बरं मग ती शिळी जर शेंडा मार लागते, ती गाय जाऊन ती गाय पण खात नाही, ते वास असतो. तसं आपल्या समाजामध्ये ना फक्त इसकी टोपी उसके सर, उसकी टोपी उसके सर असंच चाललंय. खरं तर पाहायला गेलं ना, या नारदाच्या गादीवरून, या व्यासपीठावरून निवाडा झाला पाहिजे. निवाडा. मी कोण आणि देव कोण? गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट. आपल्याला विचार करायला वेळ नाही बरं का. आहे मी हा कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मला एक लय मोठा प्रश्न पडतो बरं का गाडे बाबा, लय मोठा प्रश्न पडतो. कसा सांगतो की माऊली ज्ञानोबर आहे, त्यांना मी खूप मानतो. माझे माऊली ज्ञानोबर आहे, मी पंढरपूरच्या पांडुरंगापेक्षाही श्रेष्ठ मानतो, है ना. मग ते माऊली सांगतात ते मी ऐकतो, ते माऊलींचा हरिपाठ मी रोज करतो. पण ते माऊली सांगतात आहे मी हा कोण, करावा विचार. ऐकतो का आपण? हे ऐकतो का माऊलींचं आपण? माझी आई लय चांगली आहे पण थोडीशी बावळट आहे, असं म्हणून चालेल? कशी असली तरी ती कोण आहे? माझी आई लय चांगली पण थोडीशी बावळट आहे. म्हणजे थोडक्यात ते असंच झालं ना, मी ज्ञानोबरांनी एवढं मानतोय पण त्याच ज्ञानोबरांची दुसरी बाजू मी ऐकायला तयार नाही. उपजवनी करंटा, नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा. माऊली म्हणतात जन्माला आला पण बाबा अद्वैत तत्वज्ञान, जे गूढ ज्ञानाचा विस्तार, परमात्म्याचं दर्शन याचा अनुभव घेत नसशील ना, उपजवनी करंटा जन्माला आला. धन्य मायव्यानी सुकृताचे फळ ते निर्मळ. आईला बाळ झालं ना आणि त्या बाळाने जर देवाची ओळख प्राप्त करून घेतली नाही ना, आता उघडी डोळे, की बाळ जन्माला आलं आणि त्याने देव जर नाही ओळखून घेतला, दगड आला पोटाला, दगड. मग त्या आईनी 9 महिने गर्भ वाढवला. महिला मंडळाला विचारतो, संतांच्या तुकोबराय म्हणतात, जर एखाद्या आई प्रसवली, तिला बाळ झालं, त्या बाळाने जर देव ओळखून घेतला कोणता? तुका म्हणे जन्म आल्याच्या सार्थक विठ्ठलाची एक देखील या. पंढरपूरच्या मंदिरापुढे कुत्रा पण रोज उभा राहतोय, तो पण रोज देवाला बघतोय. कुत्रा म्हणू शकतो का विठ्ठलाची एक देखील आहे, जन्माचे सार्थक? कंडक्टर ड्रायव्हर गुरुजी रोज जातात पंढरपूरला, है ना. मग आपली काय एकादशीला जाऊ, आषाढीला जाऊ, आपली काय अगरबत्ती पण लागायची?
तुकोबराय म्हणतात एखाद्या आईला बाळ झालं, त्या बाळाने देव ओळखून नाही घेतला, जो संतांनी ओळखून घेतला. मग आईने गर्भ वाढवला की दगड वाढवला? महिला मंडळ उत्तर दिलं तर बरं होईल, कारण आम्हाला अनुभव नाही या गोष्टींचा. तुका म्हणे कैसे आंधळे जाना, 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 तुका म्हणे कैसे आंधळे जाना. हे जन, अशा देवाची ओळख त्या भगवंताच्या नामामधून होऊ शकते बरं का. त्याला बीज मंत्र म्हणतात, त्याला शाबरी मंत्र म्हणतात, त्याला संजीवनी मंत्र म्हणतात, त्याला दीक्षा म्हणतात, त्याला अनुग्रह म्हणतात, त्याला बोध म्हणतात, त्याला ब्रह्मनाम म्हणतात, त्याला महावाक्य म्हणतात, त्याला तत्वमसी महावाक्य म्हणतात. आणि ते तत्वमसी वाक्य माझ्या बाबाजी चैतन्यांनी तुकोबरायांना दिलं. शिष्या ते सन्मुख बैसवून करती महावाक्याचे बोधन, शक्तिपात प्रभावी करून साक्षात्कार केला पाहिजे. बाबाजींनी तुकोबरायांना समोर बसवलं, डोक्यावरती हात ठेवला, तत्वमसी महावाक्य दिलं आणि मग तुकोबराय म्हटले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, रामकृष्ण मंत्राचं गुढार्थ तुकोबरायांना दिला, तत्वमसी महावाक्य दिलं, तेव्हा तुकोबराय व्यापक झाले. अनुरेनुनी थोकडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. तुकोबराय रेणूपेक्षा छोटे आणि आकाशापेक्षा मोठे, आणि तुम्ही आम्ही 3.5 हातापुरते. तुम्ही आम्ही सुद्धा संतांचं ऐका. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वर मध्ये सांगतात, तो परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निदा निदसुरा. पण आईच्या योनी मार्गातून बाहेर आला, टाळूचा मायेला स्पर्श झाला आणि स्वतःच्या स्वस्वरूपाला विसरून गेला. रामदास स्वामी दासबोधामध्ये सांगतात, आईच्या गर्भामध्ये जेव्हा होतो ना आपण आईच्या गर्भामध्ये, त्यावेळेस आपल्याला माहित होतं मी कोण आहे कोण आहे. दासबोधामध्ये रामदास स्वामी सांगतात, बैठकीला लोक जात असतील समर्थांच्या, गर्भी असता म्हणे सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम.
ऐसे कष्ट सोसिले बहु जीवे गर्भवासी. दासबोधामध्ये समर्थ सांगतात, आईच्या गर्भात असताना हा बाळ आहे ना, बाळ स्वतःला ओळखत होता मी देव आहे. पण आईच्या जेव्हा 9 महिने पूर्ण झाले, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि आईने जेव्हा पहिली कळ मारली, काळू योनी मार्गातून बाहेर आला, तर मायेने ग्रासलं आणि स्वतःच्या स्वरूपाला विसरून गेला. संत सांगतात, विसरले तया थोर झाली हानी, तेल खाणी 84च्या. इथे येऊन जर नाम नाही घेतलं, इथे येऊन जर अनुग्रह नाही घेतलं, इथे येऊन जर ज्ञान गुढगम्य नाही घेतलं, तर तुकोबारा म्हणतात काय होणार? खंती ते न करा. कोण म्हणतंय? तुक मी नाही म्हणत, हे कोण म्हणतंय? चला, माझं टेन्शन गेलं. आता तुम्हाला पक्की खात्री झाली का महाराज त्याच्या पदरचं काय बोलत नाही. विठ्ठल विठ्ठल. इथे येऊन ते नाम म्हणजे देव. नाम रूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. पहिली गोष्ट लक्षात घ्या की नाम, देव आणि भक्त हे वेगळे नाही बरं का. नाम म्हणजेच देव आहे. असं जे नाम आहे ते नाम काय करतं? आपल्या स्वतःच्या स्वरूपाची मी देव आहे याची ओळख, याचा अनुभव ते नाम आपल्याला आणून देतं. पण ते नाम जर संतांकडून जर भेटणार नाही बरं का सहज. असं जे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ, बोटावर मन जाणतात ते गुढगम्य ज्ञान. संत आपल्या समोर येतील, संत ओळखता येणार नाही आपल्याला. संत कसे असतात? संत कडक किस्त्रीचं धोतर घालतात, संत कडक किस्त्रीचा कुर्ता घालतात, संत माझ्यासारखा सफेद फेटा घालतात आणि संत उपरणं बांधतात. असे संत आहेत का? जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्ट सांगे, जयाच्या अंतरी ज्ञान जागी जे तोची संत. संत कोणाला म्हणतात? संत आद्यगुरु शंकराचार्य विवेक चूडामणी सांगतात, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यावधारणा सा श्रद्धा कथिती सद्भिरी या वस्तू उपलभ्यते. अर्थ संत आहेत ना, संत आपला नादी नाही लावत बरं का. संत चॉकलेट नाही देत आपल्याला. आणि हे वारकरी संप्रदायाचा नियम आहे. नियम काय नियम आहे? लक्षपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक ऐका. वाटेल छोट्या तोंडी मोठा घासेल, पण वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत माऊली. वक्त्याने श्रोत्याला कधी अंधारात ठेवायचं नाही, हा नियम आहे वारकरी संप्रदायाचा. पण आज समाज फक्त अंधारात ठेवला जातो का? तर समाज अंधारात राहिला तर आमची पोटं चालतात. असो, संत नादी लावत नाही. नेनती काही टाना टोना एका नामस्मरणा वाचून या. असं हरीचं नाम एकच आहे बरं का. मंत्र भरपूर आहेत. माऊली ज्ञानोबराय अध्याय क्रमांक 17 श्लोक क्रमांक 23. ओम तत्सदती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्फुटाः ब्रह्मणाश्चेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुराः. ओवी सांगतो माऊलींची. तरी सर्व मंत्रांचा राजा जो प्रणव अद्यवर्ण बुजा तत्कारू तो दुजा तिच्या सत्कारू. सगळ्या मंत्रांचा असणारा राजा त्याला नाम म्हटलेलं आहे. खरं आहे ना, त्याला नाम शब्द नाही बरं का.
शास्त्रामध्ये, त्याला शब्द आहे शुद्ध ज्ञान. ज्ञान. पण तुम्हाला आम्हाला शेतकरी साध्या भोळ्या लोकांना समजावं म्हणून त्याचं केलं नाम. आणि समाजामध्ये 2 कॅटेगरी पडल्यात आज, हा नामावाला महाराज आणि हा वारकरी संप्रदायवाला महाराज. डोक्यात पडलेली कीड नवरा संपवणार, काळजी नका करू, माझं गड्या लक्ष सारखं. आपल्या डोक्यामध्ये जी कीड बसलेली आहे ना, हा वारकरी संप्रदायाचा, हा स्वरूप संप्रदायाचा, हा चैतन्य संप्रदायाचा, हा प्रकाश संप्रदायाचा, हा आनंद संप्रदायाचा. डोक्यातली कीड काढून टाका माझ्या पण. स्वरूप चैतन्य प्रकाश आनंद स्वरूप एक नाम भिन्न वेदेश्वर नावाचा ग्रंथ सांगतो. माऊली ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर सांगतात, अथवा अमृत मथना सारिके होईल अर्जुना जरी रिगसिले अनुष्ठाना संप्रदाय विना. माझ्या माऊलीचा संप्रदाय कोणता? वारकरी संप्रदाय की भागवत संप्रदाय? बाबा सो भागवत असेल, वारकरी असेल, काही असेल, पण माझ्या माऊलींचा संप्रदाय वारकरी संप्रदाय. तर माझ्या माऊली ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी स्वतः लिहिली ना, तर त्याच्यामध्ये ओयूमध्ये शब्द फेरफार करू शकत होते. अथवा अमृत मथना सारिके होईल अर्जुना जरी रिगसिले अनुष्ठाना वारकरी संप्रदाय विना. अशी ओवी आहे का कोणी ज्ञानेश्वरीमध्ये? माझ्या ज्ञानोबरायांचं आराध्य दैवत विठ्ठल, त्या विठ्ठलाचं एक नाव त्या ज्ञानेश्वरीमध्ये नाही, रामाचं एक नाव त्या ज्ञानेश्वरीमध्ये नाही, कृष्णाचं एक नाव त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय? तैसे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांच्या मतीत आत्मा जेने हस्तगत रत्न होय. ज्ञानेश्वरीमध्ये आत्मा सोडून एकही गोष्ट नाही. 700 श्लोक, अध्याय 18 लेख, देव बोलले एक जे दुजे नाही. ज्ञानेश्वरीमध्ये आत्मा सोडून दुसऱ्या गप्पा गोष्टी नाहीत. फक्त आत्म्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये, फक्त आत्म्याचं वर्णन. आपल्या डोक्यामध्ये कीड बसलेली फक्त की वारकरी संप्रदायाचा, हा चैतन्य संप्रदायाचा ना आनंद संप्रदायाचा, हा शैव. वास्तविक संप्रदाय 2च सांगितले, एक शैव संप्रदाय आणि एक वैष्णव संप्रदाय. पण जर वैष्णव संप्रदाय जर बघितलं, मुख्य महाविष्णू आणि शैव संप्रदाय आदिनाथ गुरु. मुख्य महाविष्णू मालिकेत पाहिलं दत्तगुरु आहेत का नाही? आहेत ना. आणि आदिनाथ गुरु दत्तगुरु आहेत की नाही? अहो दत्तगुरु चैतन्य संप्रदायात पण आहेत, दत्तगुरु आनंद संप्रदायात पण आहेत, दत्तगुरु वारकरी संप्रदायात पण आहे, आणि दत्तगुरु भागवत संप्रदायामध्ये पण आहे. दत्तगुरु प्रत्येक मालिकेमध्ये. फक्त आपण आपल्या सोयीनुसार वाटून घेतले संप्रदाय. वास्तविक लहान तोंडी मोठा घास वाटेल. संप्रदाय म्हणजे कोणती अमुक संस्था नाही, संप्रदाय म्हणजे कोणता अमुक पंथ नाही. संप्रदाय म्हणजे काय सांगितलंय? आपण घरामध्ये महिला मंडळ तूप काढतो ना, तूप संध्याकाळी फ्रीज मध्ये दूध ठेवायचं,